पूजा तडस यांचे पती पंकज तडस यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत। पूजा तडस यांनी हनी ट्रॅपचा प्रयत्न केला असा आरोप पंकज तडस यांनी केलाय। त्यांच्या या आरोपाला पूजा तडस यांनी काय उत्तर दिले पाहूयात। जे काही आहे ते हनी ट्रॅप झालेले आहे आमच्यावर। यापूर्वी 2020 मध्ये या हनी ट्रॅपची आपल्यावर केस दाखल झाली आहे। त्यानंतर सुद्धा आपल्यावर खंडणीची केस दाखल झालेली आहे। त्यानंतर मी नलेटीची केस टाकली विवाह रद्द करण्याची, त्याच्यावर आपण हजर राहत नाही। आपण त्यामध्ये मागणी केली, डीएनए टेस्टची अन्य काही याच्या मागण्या केल्या। त्या मागणीवर न्यायप्रविष्ट असल्यामुळं मी न्यायालयामध्ये ते प्रकरण असल्यामुळे मी काहीच बोलू शकत नाही। माझ्याकडे 2000 ऑडिओ क्लिप्स आहे हनी ट्रॅपचे आणि 10,000 पन्न्याचा पुरावा सुद्धा आहे, जो मी न्यायालयात काही प्रमाणात सादर केलेले आहेत। आणि आपल्या माध्यमातून जर वाटायचं असेल तर मी हे पुरावे देण्यास तयार आहे। घटस्फोटासाठी त्यांनी अर्ज नाही केला, ते म्हणतात लग्न रद्द करून द्या। आज मला हे 17 महिन्यांचं बाळ आहे आणि सेक्शन 12 नुसार असं कायदेशीर आहे की 12 महिन्यांपर्यंत लग्न रद्द करण्यासाठी ॲप्लिकेशन करतात। सगळ्यात आधी तर बनावटी विवाह करून फसवलं पहिल्यांदा 20 ऑक्टोबरला 2020ला। त्याच्यानंतर जेव्हा बाळ झाल्यानंतर दोन तीन महिन्यांनी बाळ झाल्यानंतर जर कोर्टामध्ये केस करता की हे माझं लग्न रद्द करून द्या, ठीक आहे, एका उद्देशाने पण हाही विचार करू, पण बाळ रद्द होईल का? बाळ रद्द होईल का? कुठल्याही बाबतीमध्ये मी त्यांना कुठल्याही प्रकारे पैसे मागितलेले नाही। हा अत्यंत घाणेरडा आणि किळसवाना आरोप यांनी माझ्यावर लावलेला आहे। आतापर्यंत यांनी माझ्यावर फक्त आरोपच लावलेत आणि मी आज या आरोपाचं खंडन करते, कारण माझं हे 17 महिन्याचं बाळ आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।